आचपुरी मुरुड तालुक्यात आपल्याला पाहायला मिळेल 7, 8, 9 फेब्रुवारी. पाहतो या स्पर्धेसाठी प्रचंड गर्दी आपल्याला कॅमेऱ्यावर पाहायला मिळते यूट्यूबवर. विकेटच्या मागे जे पब्लिक आहे त्यांच्यावर आता कॅमेरा आहे. लक्षात घ्या, आपण हात करायचा आहे. समोरचा कॅमेरा तुमच्याकडे आहे, समोरचा कॅमेरा तुमच्या समोरचा कॅमेरा आता त्या छत्रीकडे आहे. छत्रीवरून इकडे पुढे येतोय. यस, बरोबर, तुम्ही आता हात करतायत. सगळं पब्लिक आपल्याला लाईव्हमध्ये पाहायला मिळते. प्लीज प्रत्येकाने हात करायचा आपल्या कॅमेऱ्याच्या दिशेने. पहा, मुझफ्फर अलवारे आपल्यावर कॅमेरा आहे आता सर, व्हॉइस ऑफ बोरली. पाहाल प्रचंड गर्दी या सामन्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. आताच सरांनी सांगितलं की एवढ्या उन्हात सुद्धा इथलं पब्लिक, तर क्रिकेटचं वेळ त्या उन्हातही बसायला लावतं खऱ्या अर्थाने इथे. ही फेस्टिवल आहे, फेस्टिवल टुर्नामेंटची स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेने दरवर्षी गतवर्षीपेक्षा जास्त उच्चांक गाठलेला आहे. तर अलिबाग संघाने नाणेफेकी जिंकले. साजिद दाबिलकर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतील कॉम्बॉक्सच्या डाव्या बाजूला. साजिद भाई अर्थात साजिद भाई आणि सुमित ढेकले यांचं मैत्रीपूर्व अर्थात बंधुवत प्रेम आहे एकमेकासाठी. अर्थात रायगड असेल, रत्नागिरी असेल, इथल्या स्पर्धा सुमित फक्त साजिद याच नावाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळतील टेनिस क्रिकेटमध्ये. तर हे स्वप्न घेऊन आता साजिद दाबिलकर, कारण वर्षभर या स्पर्धेसाठी आमच्यामध्ये सातत्याने चर्चा सुरू असते की या स्पर्धेसाठी कुठल्या संघ निवडायचा आपण, सुमित असेल, बाकीचे 3 कोण असतील, याच्यावर प्रचंड चर्चा होते. कारण ही स्पर्धा ते नेहमी सांगतात, हरीश सर मला एकदा तरी ही स्पर्धा जिंकायची आहे. ते स्वप्न घेऊन आता साजिदभाई उतरलेत. कदाचित हे वर्ष आहे का काय साजिदभाईचं, हेच कदाचित सगळीकडून खुणावताना. तर पाहूया. पहिल्या चेंडूवर पहिला बळी वालवडी संघाला मिळतोय धक्का. फलंदाज बाद. विनंती आहे वालवडी संघाला आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्समध्ये पाठवायचा आहे. 12वा खेळाडू प्लीज. वालवडी त्याची जागण्यासाठी नवीन. डाव्याशीच्या बाहेर आहे. यस, अभय बाडोळे सरांचा इथे इशारा आहे, ते दंडित केले जाते. गोलंदाज प्रथमेशला वाईट बॉल. नास्ट्राईकला श्रीलेश, अर्थात प्रारंभिक बॅटर म्हणून कुणाल आणि श्रीलेश गेला होता, पण पहिल्याच चेंडूवर प्रथमेशने कुणालला मात्र माघारी परतवलं. पुन्हा एकदा प्रथमेश. नवी त्यांच्यासाठी चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा इरादा होता. कव्वरमध्ये एकेरी दाबीत येते. सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या होती 2. आज आमच्यासोबत गुणलेखक म्हणून सकाळच्या 17 पासून सुहेल आमच्यासोबत जुडलेत. खूप चांगले मॅच आपल्याला अंतिम दिवसात नक्कीच पाहायला मिळते. त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी. हा परफेक्ट यॉर्करचा प्रयत्न, पण यावेळेस दिशा मात्र डाव्या अष्टीच्या बाहेर होती. लेंथ चांगली होती, डाव्या अष्टीच्या बाहेर. या षटकातील अतिरिक्त चेंडू आणखीन एक फेकला होते. 2 अतिरिक्त चेंडू फेकलेत वाईटच्या स्वरूपात. स्वैर गोलंदाजी इथे
अलिबाग संघाकडून पाहायला मिळते. साजिद 11 अलिबाग. साजिद दाबिलकर यांचा संघ, मुदस्सर दाबिलकर हे सुद्धा या स्पर्धेसाठी खास पोचले तिथे. निर्धाव चेंडू पाहायला मिळते. तर बाहेर परदेशात राहून सुद्धा सुभान दाबिलकर सुद्धा ही स्पर्धा पाहतात यूट्यूबवर. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जाईल का? प्रचंड चांगला प्रयत्न प्रसाद चौले यांचा. अफलातून एफर्ट इथे पाहायला मिळाला. टाळ्या वाजतात पहा, सुमित ढेकळे पण टाळ्या वाजवते. प्रत्येक खेळाडू आणि मैदानातील प्रेक्षक त्याची सराहना करताना. अतिशय चांगला प्रयत्न होता. प्रयत्नांना नक्कीच 100 मार्क्स त्याला मिळतील, मात्र झेल टिपता आला नाही, हे दुर्दैव. ही एकेरी धाव मिळाली. धावत संख्या 2 धावा घेतल्यात, 5 धावा होत आहेत. पुन्हा एकदा प्रथमेश उलट्या हाताने घेतण्याचा प्रयत्न होता इथे. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटला. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. रिव्हर्स नेहमी आपण असे जर म्हणतोय दुधारी तलवार असते. धावत संख्या होती 6. धावा मात्र पहिल्या षटकात रोखल्यात. क्षेत्ररक्षण त्या दर्जाचं होतं साजिद 11 अलिबागकडून, गोलंदाजी त्याच दर्जाची. हा फटका सरळ क्षेत्ररक्षक निवडला स्क्वेअर लेगला. नवीद सुद्धा परतेल माघारी. कुणालच्या बरोबर तंबूत. अर्षद सय्यदनी सुरेख झेल इथे टिपला आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूला 38 सर्कल भेदू शकला नाही नवीद मात्र माघारी आता परतते. कुणाल बाद झाला. कुणालच्या लागोपाठ नवीद आता माघारी परतला. वालवटी संघाची सुरुवात मात्र थोडीशी खस्ता झाली, दयनीय सुरुवात झाली. आता ही ढेपाळलेली पारी थोडीशी पुढे चालवावी लागेल. गोलंदाजचा अधिराज्य पहिल्या षटकात तरी सहा धावा फक्त बोर्डवर पाहायला मिळतात. पहिल्या षटकाच्या अखेरीस पॉवर प्लेचं चांगलं षटक हाताळलं ते खऱ्या अर्थाने प्रथमेशनी. आणि पहिल्याच षटकात सामन्यावर अलिबाग संघाची पकड मजबूत करताना पाहायला मिळालं. 2 गडी बाद केले त्यांनी. पॉवर प्लेचं षटक, अर्थात पॉवर प्लेचं षटक हे महागडं षटक म्हणून नेमलं जातं, पण इथे मात्र अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली प्रथमेशकडून. गोलंदाजीसाठी येतोय मला वाटतं पार्थ घरत. अलिबागचा आणखून एक चांगला गोलंदाज इथे पाहायला मिळेल. अर्थात अलिबाग या टेनिस क्रिकेटमध्ये अलिबाग बोम बोम माट्या या नावाने जास्त प्रसिद्ध आहे. पंकज जाधव आपल्याला पाहायला मिळेल. पार्थ श्रीलेशसाठी बॅटची कडा घेतले. ओ आउट होईल. फलंदाज मात्र माघारी पडेल. आणखीन एक गडीचं पतन. इचे फखरुद्दीन. श्रीलेश मात्र माघारी परतला. नाखुश, हताश, निराश, कारण त्याला कुठलंही यश मिळालं नाही. फलंदाजी करताना पहिले तर षटकाला तो नॉन स्ट्राईक एंडला होता. 1-2 चेंडू त्याने पहिल्या षटकातील खेळले, पण या षटकात पहिल्या चेंडूवर मात्र तंबूचा रस्ता दाखवला तो पार्थने. पार्थ जबरदस्त गोलंदाजी करते. नवीन फलंदाज येते बंड्या. रोहनच्या साथीला नॉनस्ट्राईकला रोहन पाहायला मिळते. पहिले लगातारचे 3 फलंदाज मात्र माघारी परतले. विशेष काही कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळाली नाही. अर्थात कुणालनी भोपलाही फोडला नाही. पुन्हा एकदा पार्थ करत. वेग पाहायला मिळते, पण यावेळेस डाव्या हस्तीच्या खूपच बाहेर आहे. पंच मात्र त्याला दंडित करतात. पार्थला वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव येते. एकेरी धावांनी धावत संख्या होते 7. इथं वालवटी संघाला सुस्थितीत आणण्यासाठी रोहन आणि बंड्याला मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल. धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा पार्थ बंड्या यांच्यासाठी मोठा फटका आहे. येतोय कॉम्बॉक्सच्या दिशेने. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपला जातोय. आणखीन एक गडी बाद होईल. आणखीन एक वालवटीला मिळतोय धक्का.
फकरुद्दीन लक्षात घ्यायचं. यानंतरचा मॅच हरकोल विपक्ष झैन अय्यानी लेबन माणगा बसेल. आपण या मधल्या इनिंगमध्ये अर्थात ते पहिल्या सत्राच्या नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. जबरदस्त झेल इथे टिपला. अर्थात वालवटीच्या प्लेयरच्या डगआउटच्या समोर त्या हल्ला आवाज गोंधळ तरी आपलं कॉन्सन्ट्रेशन क्षेत्ररक्षकांनी ठेवलं, कारण मागं इतकं प्रेशर आहे, प्रेक्षक आहे, तरी त्यांनी त्या झेलवर कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि एक सुरेख झेल त्याने मात्र टिपला. पार्थ जोरदार अपील, पायचीतचे अपील इथे केलं जाते. पग बाधा ज्याला म्हटलं तर लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एकेरी धावे, धावत संख्या एकेरी धावांनी वाढली जाते. लेग बायच्या स्वरूपात अतिरिक्त धाव इथे पाहायला मिळते. धावत संख्या होते 8. दुसरं षटक सुरू आहे. 8 धावा फक्त होत आहेत, धावा मात्र रोखल्या तिथे. हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. सुमित डेकले झपाट्याने चेंडूवर पोहोचतोय कव्हरमधून. एकच धाव इथे मिळते ती रोहनला. मुनाफ गेलाय नवीन फलंदाज. पंड्या माघारी परतला, त्याची जागा घेण्यासाठी गेलाय. मुनाफ एक ग्रामीण खेळाडू आहे आणि खूप चांगला खेळाडू आहे. वाळवटी संघासाठी खूप चांगलं योगदान त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा हा चांगला फटका आहे कव्हर रिझनमधून, क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून जातोय. मार रे सापार, येतोय एक संजीवनी षटकार. षटक इथं संपेल. स्ट्राईक मात्र पुन्हा राहील ती मुनाफकडेच, कारण शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली होती. मुनाफने 3 चेंडू गेले, 7 धावा केल्या. संघाची धावसंख्या एकेरी धावांनी भर टाकली. धावसंख्या पोहोचते 16 धावांवर. 10 धावा आल्या. थोडंसं एक षटकार या षटकात आला होता, त्यामुळे धावा थोड्या जास्त खर्च केल्या. हेलो, अस्सलाम वालेकुम. अभी हमारे रॉयल फेस्टिवल के लिए खासकर हर साल जो आते हैं मुजक्किर सैफुद्दीन गिरे, इनका सम्मान किया जाता है रॉयल की तरफ से. और पूरे ग्राउंड को सजाने के लिए जिनका ताउन रहता है सलमान अलमरूम मजीद सोंडे, इनके हाथों से ये ट्रॉफी दी जाएगी. सलमान मुजक्किर ये वो शख्सियत है, हर साल आते ही. इनके भाई भी आए हुए मुबीन गिरे, बहुत सारे लोग, कतर हो, दुबई हो, कुवैत, लंदन हो, बहुत सारे लोग आए हुए सलमान के हाथों से. सलमान, दानिश फकजी, फहद दरोगे, सैफ लांडगे, इनकी बहुत मेहनत होती है ग्राउंड को सजाने के लिए. मुजक्किर का सम्मान किया जाता है. शुक्रिया, शुक्रिया सर. रोहित पाटील गोलंदाजीसाठी अलिबागकडून. उजव्या अष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच अभय पाडोले सरांचा इशारा येतो. यस, इट इज अ वाईड बॉल. एक अतिरिक्त चेंडू. स्वैर गोलंदाजी ते पाहायला मिळते साजिद 11 अलिबाग संघाकडून. या धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज म्हणून तुम्हाला नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. 17 धावा इथे पाहायला मिळतात बोर्डवर. हा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक येते चेंडूच्या खाली. 1 2 3 क्षेत्ररक्षक आणि इथेच चूक घडली. कुणी एकामेकाला कॉल दिलेला नाही आहे. हा सोपा झेल पार्थकडून होते चूक. अर्थात पार्थचा झेल नव्हताच. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंटवरून चेंडूवर पोचला होता, त्यामुळे ही चूक घडले. नाखुश दिसत आहेत पंकज जाधव आपल्या क्षेत्ररक्षकाकडून. काही गरज नव्हती. झेल त्याचा होता बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाचा, तेच दर्शवताना पंकज. तर धावसंख्या होते 18 आहे. एक सिंगल डिजिटनी धावसंख्या सरकली. स्ट्राईकला येते आता रोहन. डावखुरा फलंदाज, खूप चांगली फलंदाजी रोहन करू शकतो या मैदानात. आता तरी त्याला सूर लागलेला नाही आहे या फलंदाजीचा.
गोलंदाजी पहिल्या षटकापासून खूप चांगली झाली साजिद 11 अलिबाग संघाकडून. सातत्याने आणखीन एक खोलवर टाकला होता चेंडू. बॅटची कडा घेऊन मला वाटतं चेंडू पॅडवर आदळून निघून गेलाय. गली रिसनला एकेरी धाव येते. तर रोहनच्या खात्यात ही एक धाव येईल, संघाच्या खात्यात एक धाव येईल. संघाची धावसंख्या होते 19. आता मॅच आहे साजिद दाबिलकर यांचा. त्यांना आपण कुणी बस म्हटलं तरी ते तर बसणार नाहीत, कारण मॅच जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते शांत नाहीत. हा फटका चांगला आहे मुनाफचा. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आडवा आलाय. प्रसाद चौले आणि एक सुरेख झेल टिपला आणि मुनाफच्या पारीचा इथं अंत झालाय. माघारी परतावा लागेल. अर्थात आपल्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी साजिद दाबिलकर यांच्या टाळ्या नक्की वाजतात, पण पहिल्या षटकाराला सुद्धा त्यांनी मुनाफसाठी पण टाळ्या वाजवल्या होत्या, चांगल्या क्रिकेटसाठी सुद्धा. हे चांगलं लक्षण आहे. अर्थात क्रिकेटचा सन्मान आपल्या सगळ्यांकडून व्हायला पाहिजे. आता फलंदाजीसाठी जातोय वालवडी संघाकडून अली. सध्या अली हे नाव बॉक्स अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये अफलातून फलंदाजी त्यांनी स्पर्धेमध्ये केली होती. अय्यान बॉयजच्या सेमीफायनलपर्यंत ती मजल मारली होती का मोठ्या स्पर्धेमध्ये अलीने जबरदस्त फलंदाजी केली होती. आता ओरम क्रिकेटमध्ये आपले हात आजमावताना अली. रोहनच्या साथीला अलीला धावा कराव्या लागतील वालवटीसाठी. वालवटीसाठी झालेली पडझड ही थांबवावी लागेल. धावांची कोंडी पडले ती कोंडी फोडावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा पहिल्याच चेंडूवर मनसुबा होता, पण बॅटची बाहेरची कडा. विकेटच्या मागं चेंडू जातोय. यष्टीरक्षक चेंडूवर जाईपर्यंत फलंदाजांनी एक धाव पूर्ण केले. ह्या एकेरी धावांनी धावसंख्या होती 20. तिसरं षटक सुरू आहे रोहित पाटीलचं. आपण पाहतोय 4 चेंडू त्याने आतापर्यंत फेकलेत, धाव मात्र 4च दिल्यात. एक गडीच्या मोबदल्यात खूप चांगली गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळेल. अर्थात अशी जरी या सामन्यात तरी गोलंदाजाचं अधिराज्य पाहायला मिळाले. फलंदाजांना तशीशी मुभा दिलेली नाही आहे. रोहनकडून मात्र मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे स्वतः बाहुबली सुमित ढेकले आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाजाचा संपलाय खेळ. नवीन फलंदाज हर्षद पाहायला मिळते. अफलातून झेल घेतला. अर्थात फिटनेस कसं असलं पाहिजे याची चर्चा आपण सातत्याने कालही केली. संघाची धावत संख्या आहे 20. सुमित यांच्याकडे आपण लॉकडाऊनच्या नंतरची इथली फेस्टिवल स्पर्धेमध्ये मी त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याला विचारलं होतं. खूप चांगली मेहनत स्पर्धेच्या नंतरही जेव्हा घरी असतात त्याही वेळेस व्यवस्थित करतात. आपण पाहिलं त्यांचा फिटनेस प्रचंड बदलाव त्याने आणला होता. कारण काल आपण चर्चा केली विराट कोहलीची सुद्धा, कारण गेले 7-8 वर्ष आपण पाहिलं तर 74-75 इतकंच वजन त्यांनी स्टेबल ठेवलं आहे. कारण ते करावं लागतं. हर्षद आहे आता स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आहे अली. या फिटनेस चर्चा आपण सातत्याने करत राहू. पुन्हा एकदा रोहित पाटील. हा सुरेख चेंडू ऑफ स्टंपला चाटून निघून गेला यष्टीरक्षकाकडे. षटकाची सांगता. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या मात्र 20वर स्थिर आहे. झेल टिपला होता. सुमित ढेकले यांची चर्चा आपण करतो. खूप मेहनत करतात. मी विचारलं आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी, मी नक्की म्हणेन आपण प्रॅक्टिस करतो. आता आमच्याच मैदानात घेतलं तर 30 ते 40 खेळाडू मैदानात येतात. फलंदाजी एकदा येते दिवसातून, आणि जर पहिल्या चेंडूवर बाद झाला तर दुसऱ्याच दिवशीच फलंदाजीला 24 तासांनी. पण मोठ्या खेळाडूंचं फलंदाजी अशी असते की दिवसातून 600 ते 300 चेंडू खेळतात नेटमध्ये. सुमित यांनी मागेही सांगितलं होतं. तेव्हा कुठेतरी बॅटला मिडल होतात आणि मग मैदानात ते षटकार पाहायला मिळतात. ती ही मेहनत असते मित्रांनो. एवढी डेडिकेशन, एवढं मेहनत आणि एवढा श्रम आणि एवढा घाम तुम्हाला गाळावा लागतो नेटमध्ये, तर तुम्हाला त्याचं प्रात्यक्षिक मैदानात पाहायला मिळतं. वैभव गोलंदाजसाठी वैभव. तर मी चर्चा फिटनेसचीच करतो. वैभव पाटील आलाय. अर्थात विराट कोहलीची चर्चा आपण केली, सुमित ढेकले यांची केली. कारण मी कालही मला वाटतं सांगितलं, आशिष नेहरा नेहमी म्हणतो की मी
चांगला फटका आहे, खराब क्षेत्ररक्षण पंकज यांच्याकडून. एक धाव जिथे होती तिथे दुसरी धाव इथे जाते. आता मात्र पंकज जाधव यांना मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अर्थात फलंदाजीला जरी असले पंकज जाधव तरी प्रेक्षकांचा आवाज, क्षेत्ररक्षणाला असले तरी पंकज जाधव यांच्यासाठी पब्लिकचा आवाज आपल्याला पाहायला मिळतो. ही फेमस पर्सनॅलिटी आहे टेनिस क्रिकेटमधली. फलंदाजीला येईल तेव्हा आपल्याला आवाज पाहायला मिळेल बूम बूम माट्याचा. अलिबागचा स्टार खेळाडू पण एकदा वैभव बॅटची कडा घेतली बाहेरची बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली करणार नाही चूक. टिपला जेल सपला खेळ. अलीला यावं लागेल माघारी. याच वर्षी रॉयल फेस्टिवलची डिसेंबरमध्ये शेवट स्पर्धा होईल, ज्याची तारीख असेल 29, 30, 31 डिसेंबर 2023. नवीन फलंदाज मुबीन. वैभवनी कमालीची गोलंदाजी केली. अंतिम निर्णायक षटक हाताळताना 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी फेकलेत. खूप चांगली गोलंदाजी मुबीन यांच्यासाठी. वैभव पहिला चेंडू खेळून काढला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. स्टेअर केला. एकेरी धाव. कारण आता तुमच्याकडे मुभा नाही. आता फटकेबाजी करावी लागेल कारण अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. हर्षद त्यासाठी ओळखला जातो. हर्षदचा खेळच असा आहे, त्याच्या बॅटमध्ये षटकारच लिहिलेले असतात. तो जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा मोठा फटका खेळतो. तर हर्षद आता या सामन्यात रॉयल फेस्टिवलला कसा खेळतो हे पाहणं गरजेचं. फटका मोठा आहे, एलिव्हेशन मिळालं नाही. रोहित पाटील येते चेंडूवर. एकच धाव इथं हर्षदला मिळेल. एकेरी धावा आणि धावत संख्या सिंगल डिजिटने सरकते. 24 धावा. यानंतर मॅच असेल माणगाव विपक्ष हरकोल. आपण टॉससाठी यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर निर्धाव चेंडू वाईटची दात मुबीन करतात, मात्र पंचांनी ती पेटाळून लावले. वाईट मिळत नाही आहे. षटक संपते. चौथं षटक. 24 धावा झाल्यात आणि फक्त 25 धावांचं माफक आव्हान ठेवले ते साजिद 11 अलिबागच्या समोर. शेवटचा कॉल असेल माणगाव विपक्ष हरकोल संघाला. झैन अय्यान 11 माणगाव विपक्ष हरकोल. आपल्याला शेवटचा पुकार असेल. मधल्या इनिंगमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे, तर टॉससाठी पोहोचायचं आहे इथे. गाव फेस्टिवल सुद्धा येते 2023चा. आता 13, 14, 15 जानेवारी 2023ला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं प्रथम पारितोषिक 30,000 आणि द्वितीय पारितोषिक असेल 15,000. अर्थात प्रेक्षकांना एक महत्त्वाची बातमी मी देत आहे, कारण आपल्या जे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात आमचे दिलदार असतील आणि सुमित तिवारी असतील. दिलदार यांचं खूप अभिनंदन, कारण ते साईड अँगलला कॅमेरा म्हणून काम करतायत, पण छत्री नाही डोक्यावर. कारण छत्री जर घेतली तर चेंडू फॉलो करण्यासाठी किंवा सूर्य समोरून येते कॅमेऱ्याकडे, त्यामुळे त्यांना तकलीफ होते. तर भर उन्हात राहून तब्बल 2रा दिवस झाले आहेत. 3ऱ्या दिवसात सुद्धा हे कॅमेरामॅन अतिशय चांगलं प्रेक्षेपण आपल्यासाठी दाखवत आहेत. तर एकदा tenniscricket.inच्या कॅमेरामॅनसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे प्लीज. धन्यवाद. तर वळूया आपण आता यासिन सरांकडे. मी घेते तुर्तास तुमची रजा. धन्यवाद.
चला लवकरात लवकर या। तो चलिए दोस्तों मैदान में चलते हैं फिर से एक बार, जहां पे जीतने के लिए निर्धारित 4 ओवर के इस मैच में मात्र 25 रनों की जरूरत। सलामी बल्लेबाज के रूप में नाला सोपारा से बिलोंग करने वाले खिलाड़ी सुमित ढेकले और नॉन स्ट्राइक के एंड पर दादू नाइक, और गेंदबाजी की जिम्मेदारी पहले ओवर में श्रीलेश के ऊपर। श्रीलेश अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। पहली गेंद ओवर पिच थी और हवा में गेंद, और इसी के साथ पहली गेंद पर एक बड़ा झटका। पहली गेंद पर सुमित ढेकले मैदान से बाहर। देखिए यहाँ पे मेहनत करने से क्या हो सकता है, ये दिखा दिया है गेंदबाज श्रीलेश ने। इतनी आसानी के साथ हम हार मानने वाले नहीं है, ये अपने बॉडी लैंग्वेज से और उसी के साथ पहली गेंद पर पहली गेंद से बताया। और सुमित ढेकले जैसे बल्लेबाज को पहली गेंद पर डगआउट का रास्ता दिखाया है। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं प्रथमेश ठाकरे एज आइकॉन के रूप में इस अलीबाग टीम में खेल रहे हैं। मेहनत तो करनी पड़ेगी, पसीना तो यहाँ पे बहाना पड़ेगा, क्योंकि ज़िंदगी का शौक सिर्फ पाला नहीं जाता और शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता। मेहनत करने से संवर जाती है ज़िंदगी, हर काम तकदीर पर डाला नहीं जाता। यहाँ पे तकदीर को छोड़ अपने मेहनत के ऊपर भरोसा करना होगा, और यही करते हुए गेंदबाज हमें नजर आ रहे श्रीलेश। प्रथमेश स्ट्राइक एंड पर 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद। लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया तरीके से उसे पंच किया है। गेंद डी पॉइंट सीमारेखा के बाहर, गोली की रफ्तार से निकल गई 4 रनों के लिए। प्रथमेश ठाकरे ने अपना खाता खोला है इस चौके के सहायता से और अपने इरादे स्पष्ट किए हैं। हालांकि अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकल रही थी, बैकफुट पर तैयार थे, बहुत ही खूबसूरती के साथ ढीले हाथों के साथ पंच किया था। जी हाँ, इसमें दबा उल्टे हाथ से खेलने की गलती और एक आसान सा कैच दे बैठे, बैक की दिशा में एक आसान सा कैच, और इसी के साथ प्रथमेश ठाकरे भी मैदान से बाहर। चार रन बोर्ड पर लग चुके हैं और 2 आइकॉन खिलाड़ियों की शिकार की है गेंदबाज श्रीलेश ने। शानदार गेंदबाजी की शुरुआत, और यहां से आत्मविश्वास उनका बढ़ेगा, मनोबल यहां पे बढ़ेगा, अन्य गेंदबाजों के भी हौसले बढ़ेंगे। प्रथमेश ठाकरे आउट होने के बाद अब नए बल्लेबाज हम देख सकते हैं नमूदार होते हुए सूरज पाटिल, मैन फ्रॉम अलीबाग। हालांकि गेंदबाजी करने के लिए बहुत ही ज़बरदस्त माहिर है, मगर आजकल शायद थोड़ी सी चोटिल होने की वजह से उनकी गेंदबाजी हमें देखने को नहीं मिली। मगर अब बल्लेबाजी पर जोर होगा। बल्लेबाजी भी बहुत ही बढ़िया तरीके से करते हैं। आज उनकी टीम को सख्त ज़रूरत, यहाँ पे रन आउट का खतरा हो सकता था, मगर थोड़ा सा फंबल हुए मिड ऑफ के फील्डर, और उसका पूरा फ़ायदा उठाया सूरज पाटिल ने। अलीबाग प्रीमियर लीग में सबसे ज़्यादा महंगा जो बिकाता हुआ खिलाड़ी वो यही है सूरज, जो कि नॉन स्ट्राइक के एंड पर है। कमाल का परफॉर्मेंस। हालांकि आरसीएफ राष्ट्रीय केमिकल फर्टिलाइजर्स में वो सर्विस करते हैं एज अ इंजीनियर के रूप में। ओहो, यहाँ पे दादू को जीवन दान, ये जीवन दान बहुत ही महंगा साबित हो सकता है, क्योंकि दादू नाइक ने कल भी अपने बल्ले का जौहर दिखाया था। कमाल का ये बल्लेबाज है, बड़ा खिलाड़ी है, और विकेट कीपर के हाथों से ये गेंद छिटक गई, कैच ड्रॉप हुआ।
शायद ये टर्निंग पॉइंट हो सकता है। श्रीलेश बहुत ही नाराज़ है क्योंकि श्रीलेश यहाँ पे पसीना बहाते हुए, श्रीलेश अपने दिमाग को यहाँ पे लड़ाते हुए, बल्लेबाज के दिमाग को पढ़ते हुए गेंदबाजी कर रहे हैं। 30 गज के दायरे में रनों को सुखा दिया है और बल्लेबाजों को परेशानी का सबब यहाँ पे बने हैं। इसके पहले 2 शिकार यहाँ पे किए हैं और इस ओवर में मात्र 6 रन अब तक खर्च किए हैं। श्रीलेश फिर से एक बार, जी हाँ, अच्छी गेंद थी, बिल्कुल समझ में नहीं आया था, मगर यहाँ पे बॉल करार दिया आउट। रन आउट होने का खतरा फिर से एक बार मंडरा रहा था। जैसे वैसे सूरज पाटिल ने इस गेंद को मुकम्मल कर 1 रन को मुकम्मल कर लिया है। फ्री हिट भी रहेगा, यानी आम तो आम और गुटलियों के भी दाम, क्योंकि एक गेंद भी यहाँ पे बढ़ती हुई दिखाई दे रही है। उसी के साथ 1 रन भी यहाँ पे मिला। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 8 रन 2 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर। श्रीलेश फिर से एक बार बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी। एक हाथ गेंद को घुमा रहे हैं। सीमेंट विकेट हो या नेचुरल विकेट, उन्हें कोई फर्क नहीं पड़ता। दादू इस मर्तबा भी चक गए थे। अगर पहले स्लिप में फील्डर तैनात होते तो शायद यहाँ पे कैच बन सकता था, मगर देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 9 रन खर्च किए हैं गेंदबाज श्रीलेश ने। इस बीच टॉस किया जा रहा है। मानगांव और कौन है? हरकोल और मानगांव के बीच इसके बाद जो होने वाला मुकाबला है उसका टॉस किया गया मानगांव टीम की तरफ। यहाँ पे टॉस जा चुका है। बहुत बहुत अभिनंदन। चलिए फिर से एक बार हम कंसंट्रेट करेंगे, फोकस करेंगे। इस बीच नए गेंदबाज आए हैं मुबीन। मुबीन भी लोकल बॉय है और हर मैदान पर इस खिलाड़ी ने अपने गेंदबाजी के साथ परिचय दिया है, अपने परचम को लहराया है, अपने नाम को इज्जत से लेने पर मजबूर कर दिया है। मुबीन बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं, शानदार बल्लेबाजी करते हैं। आज सख्त ज़रूरत है एक अच्छे स्पेल की, क्योंकि पहले ओवर में श्रीलेश ने तो काफ़ी हद तक यहाँ पे प्रभावित किया है। एकमात्र गेंद जो खराब थी, उस गेंद के ऊपर एक चौका में देखने को मिला था, मगर 2 बल्लेबाजों को बहुत ही जल्दी डगआउट का रास्ता दिखाया था। दादू नाइक स्ट्राइक एंड पर। अब यहाँ पे पूरी तरीके से फील्ड फैलाई जा चुकी है। डीप कवर शॉर्ट पॉइंट और उसी के साथ एक लॉन्ग ऑफ, और पहले स्लीप में 1 फील्डर तैनात है। ऑफ साइड की दिशा में 4 फील्डर, जबकि ऑन साइड की दिशा में 5 फील्डर। शॉर्ट स्क्वायर लेग, उसी के साथ एक काउ कॉर्नर, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग। जी हाँ, अच्छी गेंद, सम्मानपूर्वक खेला, बहुत ही खूबसूरती के साथ अपने बैट और पैड को नज़दीक लाकर दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े। और यहाँ पे अब मात्र खतरा क्या यहाँ पे हो सकता है? जी हाँ, सूरज पाटिल मैदान से बाहर, रन आउट होकर। बहुत ही खराब रनिंग बिटवीन द विकेट। ये लगता हुआ तीसरा झटका अलीबाग टीम को। धन्यवाद डीजे मास्टर, एक से बढ़कर एक गाने यहाँ पे सुनाते हुए। इनकार फिल्म का यहाँ पे गाना सुनाया हमारा डीजे मास्टर फखरुद्दीन ने, विनोद खन्ना, अमजद खान और हेलन। जी हाँ, इस मरतबा हम देख सकते हैं नए बल्लेबाज रोहित पाटिल। रोहित पाटिल ने एज ए ऑलराउंडर के रूप में काफ़ी हद तक प्रभावित किया है हर मैदान पर इस खिलाड़ी ने। लास्ट ईयर मुझे याद है काशीद तहसील मुरूड में एक टूर्नामेंट हुआ था, वहाँ पे मैन ऑफ द सीरीज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया था। बहुत ही अच्छी गेंदबाजी इसके पहले उन्होंने की और अब बल्लेबाजी करने का मौका यहाँ पे मिला है। स्ट्राइक एंड पर दादू नाइक के ऊपर से सारे क्रिकेट के दीवानों की नज़रें होगी, क्योंकि दादू एज आइकॉन के रूप में यहाँ पे खेलने के लिए पधारे हैं। मगर मुबीन राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, हवा में गेंद जरूर है। इस छक्के के सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 16 पर। 16 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। मुबीन ने हालांकि अच्छी शुरुआत की थी, मगर यहाँ पे दादू ने बहुत ही बढ़िया तरीके से, ये देखिए बैकफुट पर इस मरतबा तैयार थे, मगर डीप कवर में फील्डर तैनात।
फील्डर को ढूंढ लिया था इस मरतबा दादू ने, और इसी वजह से जहां पे 4 रन मिलने की संभावना थी, बहुत ही बढ़िया स्ट्रोक था, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, मगर एक ही रन यहां पर लेने पर मजबूर कर दिया है दादू को। इस तरह के अगर गेंदबाजी होगी तो ये मैच अंतिम क्षणों तक जा सकता है। बहुत ही बढ़िया गेंद, बिल्कुल समझ नहीं पाए, हुक करने की कोशिश कर रहे थे मगर पेस को निकाल दिया था। मुबीन ने चतुराई के साथ उंगलियों को फेरा था और गेंद को थोड़ा सा धीमा कर दिया था, उसे परखने में नाकाम रहे थे। पूरी तरीके से मिस शॉट यहां पे देखने को मिला, मगर जैसे वैसे एक रन यहां पे मुकम्मल कर लिया है दोनों भी बल्लेबाजों ने, क्योंकि नज़दीकी फील्डरों में फील्डर मौजूद नहीं था। इस एक रन के साथ रनों की संख्या में इजाफा 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। कुल मिला 25 रन जीतने के लिए। स्लोवर वन, बहुत ही बढ़िया ऑफ स्पिनर, मगर अब बैकफुट पर तैयार थे, अपने कलाई को मोड़ दिया दादू नाइक ने और उस गेंद को शॉर्ट मिड विकेट की दिशा में डील यादव के साथ जानबूझकर खेला और चहलकदमी के साथ एक रन यहाँ पे मुकम्मल करते हुए रनों की संख्या को पहुंचा दिया है 19 पर 19 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। दूसरा ओवर प्रगति पर, हालांकि जीतने के लिए बहुत ही आसान सा लक्ष्य यहाँ पे नजर आता हुआ। जी हाँ, बैकफुट पर जाकर पंच किया है और 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद फरार, मिलेंगे रन यहाँ पे 4। रोहित के बल्ले से आता हुआ ये करारा चौका। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 23 रन। अब जीतने के लिए मात्र 2 रनों की जरूरत। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। श्रीलेश ने पहले ओवर में 9 रन खर्च किए थे, 2 बल्लेबाजों को चलता किया था। मुबीन आए, मुबीन ने 14 रन खर्च किए, 1 सफलता अर्जित की। जी हाँ, रनआउट के रूप में सूरज पाटिल मैदान से बाहर जा चुके थे, मगर इस मरतबा नए गेंदबाज बंड्या। जी हाँ, ओवर पिच गेंद हवा में उछाल कर उसे खेला, लॉन्ग ऑफ की दिशा में कैच लपकने का मौका था, मौके को खोया। और दादू आज बहुत ही तकदीर वाले, किस्मत वाले, और किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है। बहादुर बल्लेबाज है, बहादुरी के साथ उन्होंने बल्लेबाजी की है शुरुआत से अब तक। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ऑन द राइज मिड विकेट की दिशा में खेलकर इस मैच को जीत लिया है अलीबाग टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक, और आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरलाय रोहित पाटील, लोकल बॉय रोहित पाटील यांनी 1 षटक टाकलं होतं आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्याचप्रमाणे 2 गड्यांना तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलाय। आणि रोहित यांनी फलंदाजी करत असताना एका चौकाराणीशी नाबाद 6 धावा इथे फटकावल्यात।